नमस्कार मित्रांनो. ब्रिटिशांचा भारतीय समाजावरील प्रभाव पाहता ब्रिटिशांच्या आगमनामुळे ब्रिटिशांनी या ठिकाणी ज्या काही आर्थिक, सामाजिक, राजकीय सुधारणा करण्यास सुरुवात केली, त्या सुधारणाच्या माध्यमातून 19व्या शतकामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधनाची सुरुवात झाली. आणि मग या प्रबोधनाच्या माध्यमातून आधुनिक विचाराची प्रेरणा करणारा, आधुनिक विचाराच्या गतीनं प्रवास करणारा जो काही गट पुढे आला, त्या गटानं या ठिकाणी पाश्चिमात्य संस्कृती, पाश्चिमात्य ज्ञान याचा विचार करून त्या पाश्चिमात्य संस्कृती आणि पाश्चिमात्य ज्ञानाचा भारतीय समाजामध्ये कसा वापर करता येईल ह्याचा विचार केला. आणि त्याच विचाराच्या अनुषंगानं या ठिकाणी एक नवीन समाज सुधारकांची फळी निर्माण झाली. आणि त्या समाज सुधारकांनी या ठिकाणी समाज प्रबोधनाचं काम केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग त्यामध्ये प्रामुख्यानं राजाराम मोहन राय यांचं नाव हे अग्रभागी आहे. त्यामुळे आज आपण भारतीय समाज सुधारणामध्ये आधुनिक विचाराच्या माध्यमातून ज्या ज्या संघटनांनी, समाज सुधारकांनी योगदान दिलं त्यांची थोडक्यात माहिती अभ्यासणार आहोत. 16व्या आणि 17व्या शतकात पाश्चिमात्य ज्ञान आणि त्या पाश्चिमात्य ज्ञानाचा प्रभाव हा भारतीय समाजावर पडल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतीयांमध्ये पुनर्जीवनाची सुरुवात होऊ लागली. आणि मग ही पुनर्जीवनाची सुरुवात होत असताना या ठिकाणी विज्ञान, तंत्रज्ञान, दळणवळण, शिक्षण यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रगती होताना आपल्याला दिसून येतं. आणि मग ही प्रगती होत असताना ब्रिटिशांचा जो काही आर्थिक, सामाजिक विकासाचा जो काही दृष्टिकोन होता, त्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून व त्याच उद्देशानं ब्रिटिशांनी या ठिकाणी जी काही शिक्षण पद्धती सुरू केली, त्या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून या ठिकाणच्या लोकांना पाश्चिमात्य विचाराचा परिचय होऊ लागला. आणि मग त्यामुळं या ठिकाणचे आधुनिक विचाराचे लोक हे पाश्चिमात्य विचाराच्या प्रभावाखाली येऊ लागले. आणि त्यातून या ठिकाणी सुधारणावादी दृष्टिकोन विकसित होत गेल्याचं दिसून येतं. आणि मग या सुधारणावादी दृष्टिकोनाच्या माध्यमातून भारतामध्ये अनेक प्रमाणात सामाजिक, धार्मिक सुधारणा झाल्या. आणि मग या सामाजिक, धार्मिक सुधारणा होत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज जागृती घडवून आणणं गरजेचं होतं. आणि ते काम त्या काळामध्ये या ठिकाणच्या समाज सुधारकांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. सामाजिक, धार्मिक सुधारणा होत असताना भारतीय समाजामध्ये आधुनिक विचाराची गरज का आहे याचं महत्त्व या ठिकाणच्या लोकांना पटवून देण्याचं काम सुद्धा या समाज सुधारकांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळी अनेक समाज सुधारक पुढे आलेले आहेत हे आपणास माहिती आहे. आणि त्यापैकी जे काही अग्रभागी जे काही नाव आहे ते नाव म्हणजे राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांना भारतीय प्रबोधनाचं जनक म्हटलं जातं. आणि म्हणूनच टागोर सारखे जे काही विचारवंत आहेत ते त्यांना आधुनिक भारताचा सूत्रधार म्हणतात. आणि म्हणूनच जे काही सामाजिक सुधारणा भारतामध्ये झाल्या त्या सामाजिक सुधारणाचं श्रेय आपल्याला राजाराम मोहन राय यांना द्यावं लागतं. राजाराम मोहन राय हे पाश्चिमात्य ज्ञानाच्या विचारानं प्रभावित झालेलं एक व्यक्तिमत्व होतं. आणि त्याच अनुषंगानं त्यांनी भारतीय समाजामध्ये जनजागृती घडावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी पत्रकारितेचं स्वरूप स्पष्ट केलं आणि पत्रकारिता रुजवण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि म्हणूनच त्यांना भारतीय पत्रकारितेचं अग्रदूत सुद्धा म्हटलं जातं.
आणि हे होत असताना राजाराम मोहन रायांचा जो काही कालखंड आहे तो कालखंड जर आपण पाहिला तर या कालखंडामध्ये जो काही भारतीय समाज आहे तो भारतीय समाज हा तर्कशून्य, रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा याच्यामध्ये पार डुबलेला होता. आणि ज्या ठिकाणचा समाज हा रूढी, प्रथा, परंपरेमध्ये डुबलेला असतो तो समाज कदापिही विकास करू शकत नाही याचा विश्वास राजाराम मोहन राय यांना आला. आणि मग त्यातूनच या ठिकाणी जे काही धार्मिक वर्चस्व असलेले, रूढी, प्रथा, परंपरेला महत्त्व देणारे जो काही वर्ग होता तो वर्ग रूढी, प्रथा, परंपरेच्या नावाखाली या ठिकाणच्या भारतीय समाजाचा गैरफायदा घेऊन त्यांची लुबाडणूक करत होता. आणि म्हणूनच मग या ठिकाणी जी समाजात स्वातंत्र्य, समता ही जी काही तत्व आहेत ती रुजणं गरजेची होती, ती तत्व या ठिकाणी रुजत नव्हती. आणि म्हणून मग राजाराम मोहन राय यांनी व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही स्वातंत्र्य, समता हे तत्व या ठिकाणी कसे विकसित होतील याचा विचार करण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, समता या तत्वाचा पुरस्कार केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि एकंदरीतच राजाराम मोहन राय यांच्याकडे जर आपण पाहिलं तर पाश्चिमात्य ज्ञानाच्या प्रभावामुळं त्यांना वेगवेगळ्या देशाचं साहित्य, संस्कृती याचं समाज दर्शन यांचं ज्ञान त्यांना अवगत झालं. आणि मग त्या वेगवेगळ्या देशाचं साहित्य, वेगवेगळ्या देशाची संस्कृती, वेगवेगळ्या देशातील समाज दर्शन याचा प्रभाव हा भारतीय समाजावर कसा पडेल आणि त्यातून भारतीय समाजाचा विकास कसा होईल याचा विचार राजाराम मोहन राय यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग हे होत असताना त्यांनी या ठिकाणी जे काही भारतीय साहित्य आहे, जी काही भारतीय संस्कृती आहे आणि त्या भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य चिंतनाच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय समाजाचा कसा विकास होईल त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केल्याचा आपल्याला दिसून येतात. आणि मग हे प्रयत्न करत असताना त्यांनी देशवासियांमध्ये, भारतीयांमध्ये, भारतीय समाजामध्ये जागृती कशी निर्माण होईल, राष्ट्रीय जाणीवा निर्माण कशा होतील यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आणि हाच प्रयत्न करत असताना त्यांनी पाश्चिमात्य ज्ञानाच्या प्रभावाचा विचार करून त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आधुनिकता या मूल्यावर भर दिला. आणि हा भर देत असताना या ठिकाणच्या ज्या काही रूढी, प्रथा, परंपरा आहेत त्या परंपरांना छेद देण्याचं काम या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. राजाराम मोहन राय यांनी भारतीय समाजामध्ये आधुनिकता या तत्वाचा विचार करताना सगळ्यात मोठी जर कोणती बाब पुरस्कृत केली असेल तर या ठिकाणच्या ज्या काही परंपरा आहेत, जे काही धार्मिकता आहे, ज्या काही रूढी आहेत, ज्या काही प्रथा आहेत त्या प्रथा परंपराला प्रथम विरोध केला. आणि मग हा विरोध करत असताना या समाजामध्ये त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सतीप्रथा, बहुपत्नीत्व, पुरोहितशाही, बालविवाह, जातीव्यवस्था, अस्पृश्यता, केशवपण ह्या अनेक रूढी, प्रथा, परंपरा असलेल्या अनिष्ट चालीरीती या ठिकाणी चालू होत्या. आणि मग या चालीरीती रूढीमुळं अनेक लोकांचं जीवन जगणं कठीण झालं होतं. आणि त्यामुळं या ठिकाणी आधुनिक विचाराचा पुरस्कार करण्याचं काम या राजाराम मोहन राय यांनी केलं. आणि हे होत असताना ईश्वर एक आहे आणि त्या एकेश्वरवादाचा पुरस्कार करून त्यांनी मूर्तीपूजेला या ठिकाणी विरोध केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस राजाराम मोहन राय यांच्या विचारामध्ये आधुनिकता, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी काही मूल्य आहेत ती मूल्य त्यांनी विकसित करण्याचं काम या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग ही मूल्य विकसित होत असताना केवळ मूल्यांना विकसित करून चालणार नाही तर या मूल्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मानवतावादाचा विकास झाला पाहिजे. आणि त्या मानवतावादाच्या माध्यमातून परस्पर सहकार्याची भावना विकसित झाली पाहिजे.
या तत्वाचा त्यांनी विचार केला आणि या तत्वाचा विचार करत असताना त्यांनी जो काही राजकीय विचार मांडला तो राजकीय विचार हा त्यांचा एक उदारमतवादी विचार म्हणून पाहिला जातो आणि म्हणून त्यांच्या विचारामधला जो काही उदारमतवादी विचार आपल्या समोर येतो तो म्हणजे उदारमतवाद आणि पुनर्जीवनवाद याची जी काही बीज येतं ती बीज यांच्या विचारात आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि ही बीज पाहत असताना त्यांचा जो काही उदारमतवादी विचार आहे त्या उदारमतवादी विचारामुळे या ठिकाणी बुद्धिनिष्ठ तर्कनिष्ठ विचार करणारा भारतीय समाज निर्माण होण्याचं काम त्यांच्या मतवादाच्या माध्यमातून झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं आणि त्यातूनच या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणात व्यापक सुधारणा झाल्या त्याचं श्रेय हे आपल्याला राजाराम मोहन राय यांना द्यावं लागतं. राजाराम मोहन राय यांनी समाजातल्या ज्या काही सामाजिक धार्मिक चालीरीती रूढी प्रथा परंपरा होत्या त्या परंपरांचा विरोध करून या ठिकाणी त्यांना समाजात समानता आणायची होती आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी काही प्रयत्न केले आणि ते प्रयत्न करत असताना त्यांनी आत्मीय सभा ह्या नावाची एक संस्था स्थापन केली. त्या संस्थेची किंवा संघटनेची 1815 कोलकाता या ठिकाणी स्थापना झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस त्यांना ही आत्मीय सभा स्थापन का करावीशी वाटली किंवा आत्मीय सभेच्या माध्यमातून या ठिकाणी कोणते परिवर्तन होतील याचा जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदू धर्मातल्या ज्या काही अनिष्ट रूढी प्रथा परंपरा होत्या त्या रूढी प्रथा परंपराचा त्यांनी तर विरोध केला हे आपल्याला माहिती आहे आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस त्यांनी जो काही मानवतावादाचा जो काही संदेश दिला त्या मानवतावादाच्या संदेशाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणाचा जो काही मुख्य आधार आहे तो मानवतावाद आणि बुद्धिवाद हा असल्याचा आपल्याला दिसून येतं आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस त्यांनी या ठिकाणचे भारतामधले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही धर्म येतं त्या धर्मामध्ये हिंदू असतील मुस्लिम असतील ख्रिस्ती असतील बौद्ध जैन असतील इतर धर्मीय असतील त्या इतर धर्मियांचा तत्त्वज्ञानाचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला आणि हा अभ्यास करत असताना भारतीय धर्माचं जे काही तत्त्वज्ञान आहे आणि त्या तत्त्वज्ञानाचा सार आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा सार यांचा समन्वय साधण्याचं काम या ठिकाणी राजाराम मोहन राय यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं त्यांचा सर्वधर्म समभाव ही संकल्पना त्यांनी त्या काळामध्ये विकसित केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मग या आत्मीय सभेच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या त्यांना काही धार्मिक सामाजिक सुधारणा घडवायच्या होत्या त्या धार्मिक सामाजिक सुधारणा घडवण्याच्या दृष्टिकोनातूनच त्यांनी 1818 पासून सुरुवात केली आणि मग ही सुरुवात होत असताना या ठिकाणची जी काही सतीची प्रथा होती त्या सतीच्या प्रथेच्या विरुद्ध त्यांनी लोकांमध्ये जागृती घडवून आणण्याचं काम या ठिकाणी केलं आणि मग त्या दृष्टिकोनातून 1818 पासून सतीच्या चालीविरुद्ध त्यांनी जो काही अन्याय होता त्या अन्यायाच्या विरुद्ध जो काही आवाज उठवला त्या आवाजाला 1829 यश आल्याचं आपल्याला दिसून येतं आणि 1829 लॉर्ड विल्यम बेंटिंगनं सतीची चाल बंद करण्याचा या ठिकाणी कायदा केल्याचा आपल्याला दिसून येतं आणि मग या आत्मीय सभेच्या माध्यमातून आत्मीय सभा ही मानवतावादावर भर देणारी आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मानवजातीच्या कल्याणासाठी प्रत्येक धर्मामध्ये काही तत्व आहेत आणि त्या प्रत्येक धर्माच्या तत्वाचा आपण योग्य वापर करावा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे याची जाणीव या आत्मीय सभेच्या माध्यमातून करून देण्यात आली आणि सगळं हे होत असताना सर्व धर्म हे एकेश्वरवादी आहेत अशी त्यांची धारणा होती आणि या एकेश्वरवादी धर्माच्या विचाराच्या माध्यमातून त्यांनी धर्मामध्ये ज्या काही वेगवेगळ्या अनिष्ट प्रथा रूढी प्रथा परंपरा आहेत त्या अनिष्ट गोष्टींना त्यांनी विरोध केला आणि हा विरोध करत असतानाच त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे हिंदू धर्मातील जो काही अनेकेश्वरवाद आहे त्याचाही या ठिकाणी विरोध केला आणि हा विरोध करत असताना त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केल्याचं आपल्याला दिसून येतं
आणि म्हणूनच या आत्मीय सभेच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या काही हिंदू धर्मातील ज्या काही अनिष्ट प्रथा, रूढी प्रथा, परंपरा होत्या त्या परंपरांचा विरोध करण्याचं काम या आत्मीय सभेनं केल्याचं आपल्याला दिसून येतं. आत्मीय सभेच्या माध्यमातून हिंदू धर्मातील ज्या काही सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरा होत्या त्या परंपरांचा विरोध केला गेला आणि हा विरोध करत असतानाच आत्मीय सभेच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या काही अनिष्ट प्रथा, रूढी प्रथा, परंपरा आहेत त्या परंपरा सुधारणाची व्याप्ती वाढावी या दृष्टिकोनातून 1828 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि ही ब्राह्मो समाजाची स्थापना करत असताना त्यांनी पुन्हा एकदा सामाजिक व धार्मिक सुधारणाला प्रोत्साहन दिल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग हे होत असताना या ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून आपण अगोदर बघितलंय आत्मीय सभेच्या माध्यमातून त्यांनी एकेश्वरवादी विचाराचा पुरस्कार केला, मूर्तीपूजेला विरोध केला आणि मग हे होत असताना ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून या ठिकाणचे जे काही भारतामधले जे काही वेगवेगळे धर्म आहेत त्या वेगवेगळ्या धर्मामधलं जे काही वेगवेगळं तत्त्वज्ञान आहे आणि हे तत्त्वज्ञान अभ्यासत असताना त्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक समाजामधले जे काही उदत्त आणि आदर्श जे काही तत्त्व आहेत त्या तत्त्वांना एकत्रित करून त्यांनी ब्राह्मो समाजाचं एक वैचारिक चळवळ देण्याचं काम किंवा ब्रह्मो समाजाला एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि मग हे होत असताना समाज सुधारणाच्या ज्या काही चळवळी होत्या त्या समाज सुधारणाच्या चळवळीला ब्रह्मो समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन दिशा आणि नवीन गती देण्याचं काम राजा राममोहन राय यांनी केलं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस ब्रह्मो समाजाच्या जे काही तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाच्या आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन या ठिकाणी अनेक विचारवंतांनी अनेक संघटना स्थापन केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की ब्रह्मो समाजानं जे काही तत्त्वज्ञान मांडलं किंवा जो काही विचार जगासमोर मांडला त्याचा जर आपण विचार केला तर त्यांचं ब्रह्मो समाजाचं जे काही तत्त्वज्ञान आहे त्यामध्ये ते असं म्हणतात की ईश्वर एकच आहे. मग ईश्वर एकच असल्यामुळं या ठिकाणी अनेक ईश्वरवादाचा आपल्याला पुरस्कार करण्याची आवश्यकता नाही आणि जो काही ईश्वर आहे तो ईश्वर एक असल्यामुळे तो सर्वव्यापी आहे, शाश्वत आहे असंही ते म्हणतात. आणि मग या ईश्वरामध्ये विश्वाची मार्गदर्शक शक्ती आहे आणि सर्व जे काही समाज बांधव आहेत किंवा जे काही मानव या ठिकाणी विकसित झालेला आहे किंवा या ठिकाणचे जे काही मानव आहेत त्या मानव एकमेकाचे बंधू आहेत. आणि म्हणूनच आपण जगातील जे काही इतर धर्म आहेत, सर्व धर्म आहेत त्या सर्व धर्माचा जर आपण विचारांग किंवा त्यांचं जर तत्त्वज्ञान उघडून पाहिलं तर त्या तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश एकच आहे. म्हणून प्रत्येकानं प्रत्येक धर्माचा, प्रत्येक विचाराचा आपण आदर केला पाहिजे. आणि हा विचार करत असताना त्यांनी मूर्तीपूजेला पुन्हा एकदा विरोध केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मूर्तीपूजेला विरोध करत असताना या ठिकाणी हिंदू धर्मातील जी काही जाती व्यवस्था आहे, वर्णव्यवस्था आहे त्या हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेला, वर्णव्यवस्थेला सुद्धा विरोध केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस त्याने मानवता आणि आपला जो काही अंतरात्म्याचा जो काही आवाज आहे तोच हा धर्माचं आदर्श तत्व आहे असं ब्रह्मो समाजाचं तत्त्वज्ञान आहे. आणि मग या ब्रह्मो समाजाच्या माध्यमातून त्याने हिंदू धर्मातच राहून हिंदू धर्मामधले जे काही दोष होते ते दोष दूर करण्याचं काम राजा राममोहन राय यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग हे होत असताना या ठिकाणी हिंदू धर्मातल्या ज्या काही बालविवाह प्रथा होत्या, जाती भेद होते त्या जातीभेदांना विरोध करण्याचं काम या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. स्त्री शिक्षण, विधवा विवाह यांना प्रोत्साहन देण्याचं काम या चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. या अशा सामाजिक धार्मिक सुधारणाचा पुनर्जीवन करणारा राजा राममोहन राय यांच्या विचाराचा आकृतिबंध हा वाढत्या स्वरूपाचा आहे. आणि मग या विचारापासून अनेकांना प्रेरणा घेऊन या ठिकाणी अनेक संघटना स्थापन केल्या. त्यामध्ये एक परमहंस सभा नावाची संस्था ही अत्यंत महत्त्वाची आहे. राजा राममोहन रायच्या विचारामुळं या ठिकाणी सुरुवातीला त्यांचा जो काही प्रांत होता तो म्हणजे कलकत्ता प्रांत, बंगाल प्रांत
आणि राजाराम मोहन राय हे सुरुवातीच्या काळापुरते बंगाल प्रांतापुरतेच मर्यादित राहिले. आणि मग नंतरच्या काळामध्ये त्यांच्या आर्थिक सामाजिक सुधारणाचा जसा विचार होऊ लागला तसाच राजाराम मोहन राय यांचा विचार हा बंगाल प्रांताच्या बाहेर पडू लागला. आणि मग त्यांच्या विचारापासून या ठिकाणी प्रेरणा घेऊन अनेक लोक मुंबईत आले आणि या मुंबई इलाक्यामधून अनेक सामाजिक धार्मिक ज्या काही सुधारणा होत्या, कारण का सामाजिक धार्मिक सुधारणा करणं जे काही आवश्यक होतं त्या सामाजिक धार्मिक सुधारणाच्या संदर्भात या ठिकाणी अनेक विचारवंतांमध्ये विचारमंथन होऊ लागलं. आणि मग या विचारमंथनाच्या माध्यमातून या ठिकाणी दादोबा पांडुरंग तरखडकर सारखे, भाऊ महाजन सारखे, आत्माराम पांडुरंग सारखे विचारवंत एकत्रित येऊन 31 जुलै 1849ला मुंबई या ठिकाणी परमहंस सभा स्थापन केली. आणि मग या परमहंस सभेनं सुद्धा जे काही ब्रह्म समाजाचं जे काही तत्वज्ञान होतं ते तत्वज्ञान पुढे चालवण्याचं काम या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये मूर्तीपूजेला विरोध, ईश्वर एकच आहे, जातीभेद मानू नये या तत्वाचा स्वीकार या परमहंस सभेनं केल्याचं दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो ज्यावेळेस परमहंस सभेला या ठिकाणी कामकाज करायचं होतं त्यावेळेस कामकाज करत असताना त्यांच्याकडं या ठिकाणची जी काही सामाजिक प्रथा आणि परंपरा होत्या त्या सामाजिक प्रथा परंपरेचा प्रभावामुळं त्या ठिकाणी त्यांना काम करणं कठीण जात होतं. आणि म्हणून त्यांनी सामाजिक रोषाला सामोरं न जाता जे काही आपलं कामकाज होतं ते कामकाज या ठिकाणी गुप्त पद्धतीनं चालवल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि कालांतरानं मग या ठिकाणी परमहंस सभेचं कामकाज बंद पडलं. आणि हे कामकाज बंद पडल्यानंतर या ठिकाणी प्रार्थना समाज निर्माण झाला आणि प्रार्थना समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा आर्थिक सामाजिक सुधारण्याचा विचार होऊ लागला. आणि मग हे होत असताना 1864ला ब्राह्मो समाजाचे जे काही केशवचंद्र सेन हे जे काही नेते होते ते मुंबईत आले. आणि मग त्यांच्या या ठिकाणचा जो काही विचार होता समाज सुधारण्याचा, त्यांच्या विचारामुळं या ठिकाणचे जे काही समाज सुधारक होते त्या समाज सुधारकांना प्रेरणा मिळू लागली. आणि मग त्या प्रेरणेच्या माध्यमातूनच समाज सुधारण्यासाठी अनेक लोक एकत्र आले आणि त्यातून 31 मार्च 1867ला मुंबईत प्रार्थना समाजाची निर्मिती करण्यात आली. यामध्ये सुद्धा दादोबा पांडुरंग, आत्माराम पांडुरंग, मगो रानडे सारखे विचारवंत सहभागी असल्याचं आपल्याला दिसून येतात. सामाजिक सुधारणाचा ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस ब्राह्मो समाजाचा व परमहंस सभेचा प्रभाव हा प्रार्थना समाजावर होता. आणि म्हणून त्यांचं जे काही तत्वज्ञान पुढं आलं ते तत्वज्ञान सुद्धा ईश्वर एकच आहे, सत्य, सदाचार आणि भक्ती हे ईश्वराच्या उपासनेचे मार्ग आहेत याचा विचार या प्रार्थना समाजानं केला. आपण जे काही धार्मिक कार्य करतो ते धार्मिक कार्य करत असताना ज्या काही प्रार्थना म्हणतो त्या प्रार्थना ह्या भौतिक फलासाठी नव्हे तर आत्मिक उन्नतीसाठी महत्त्वाच्या आहेत हा विचार या प्रार्थना समाजानं मांडला. आणि म्हणूनच या ठिकाणी प्रार्थना समाजाचं जे काही तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान सुद्धा या ठिकाणी मूर्तीपूजेला विरोध करतं, सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरं आहेत हा विचार या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच मग या ठिकाणी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून विधवांना विवाह करण्याचा हक्क असावा यासाठी केशवचंद्र सेन, लोकहितवादी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी पुढाकार घेतला. आणि मग हे होत असताना या प्रार्थना समाजाने जो काही समाज सुधारण्यामध्ये जे काही योगदान दिलं ते योगदान जर आपण अभ्यासलं तर हिंदू धर्मातील ज्या काही अनिष्ट रूढी प्रथा परंपरा होत्या त्या परंपराला विरोध करण्याचं काम या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. त्यानंतर जातीभेद निर्मूलनाचं काम या प्रार्थना समाजाने करण्यात आलं. त्यानंतर अस्पृश्यता निवारणाचं काम या ठिकाणी झालं. विवाहाचा पुरस्कार या ठिकाणी करण्यात आला. आणि एकंदरीतच या राजाराम मोहन राय यांच्या विचारापासून सुरू झालेली समाज सुधारणा चळवळ ही पुढं विकसित होत गेली. आणि त्याच आधारावर भारतीय समाजामध्ये या ठिकाणी अनेक सामाजिक सुधारणा झाल्या. आणि त्या सामाजिक सुधारणाचं श्रेय हे आपल्याला त्या काळातील आधुनिक विचाराचा प्रभाव असलेले जे काही विचारवंत होते त्यांना द्यावं लागतं. धन्यवाद.